कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, कोणीतरी आपल्यावर खूपच रागवलंय रे। त्याला आपल्याशी बोलायचंच नाही असं दिसतंय बरं का। नाही नाही, पण आपण काहीतरी केलं पाहिजे अरे। नाही नाही, नको नको नको, त्याला आता आपलं बोलणं खोटं वाटतंय। त्याला त्याच्या माबापांवर विश्वास नाही मानल्यानंतर आपण तरी काय करणार ना, नाही का? बरोबर आहे बरोबर आहे। नाही पण अर्जुन, याला काय अर्थ आहे? अरे ते सगळं खोटं होतं आणि त्याने असा खोटा व्हिडिओ बघितलाय मा बाबांचा, आणि तरी पण एवढा रागवलाय तो आपल्यावर। काय अर्थ आहे खरंच याला? नाहीतर काय, म्हणजे त्याला आपण खोटारडे वाटायला लागलोय। आता काय करणार आपण ते? जाऊ दे जाऊ दे। आणि त्यांनी ठरवलंय ना त्याला आपल्याशी बोलायचं नाही, मग आपण तरी काय करणार आता? जाऊ दे जाऊ दे, आपण पण नको बोलायला, मग जाऊ दे, नको बोलायला पण नको आणि आपण थांबूया पण नको, इथे जाऊया आपण। हा चला चल। खरं सांग, घाबरला होतास का नाही तू? मी काय घाबरलो नाही। हो का? आता खरं सांग बरं, घाबरला होतास की नाही? मा अगं थोडं थोडं घाबरलो ग। काय अमोल बाळा, असं कुठल्या पण गोष्टीवर विश्वास ठेवून माबाबांवर रागवतात का? सॉरी मा बाबा, मी तो व्हिडिओ बघितला, मला खरंच वाटलं, पण आता मला दिप्या मामांनी सगळे समजवले। अमोल, आता आम्ही दोघ जण कायम एकत्र राहणार आहोत। आणि अमोल, आता आपण दोघांनी बाबाला कधीच सोडायचं नाही, आयुष्यभरासाठी। आता आहे ना, आपल्याला कोणच वेगळं करू शकत नाही, कोणच। यस, थँक्यू मा बाबा। अरे थँक्यू तू कशाला म्हणतोय? थँक्यू मी म्हणलं पाहिजे तुम्हाला। बाळा, एकत्र आल्यानंतर कळलं रे, म्हणजे तुझ्यासाठी किंवा अजून कोणासाठी एकत्र येण्यापेक्षा आम्हालाच एकमेकांची किती गरज आहे। हो अमोल, बाळा तू नसतास ना तर कदाचित आम्ही दोघ जण परत भेटलोही नसतो। आणि अमोल, आता तुझ्या पुढे काही मोठं नाही रे, तू खुश तर आम्ही खुश। आणि आता इथून पुढं नको त्या शंका मनात आणायच्या नाही अजिबात, काय? हो मा बाबा, सॉरी। अरे सॉरी राहू दे, बरं आता चला, उशीर झालाय, रात्र झाली, झोपायचंय, चला कपडे बदला। बाबा, मी पहिलं मोठे बाबांना आणि मोठी मला भेटून येतो, बापू आणि आजोबांबरोबर खेळतो। बरं, मग वाट कसली बघतोय, जा लवकर। हो जाता। ए, थांब 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 थांब। अमोल बाळा, मला एक सांग, काय काय बाबा? तू आज दिवसभर आमच्या बरोबर दवाखान्यात होतास, बरोबर? मग तुला व्हिडिओ दाखवला कुणी? बाबांना खेळायला जायचंय। अमोल, बाबा काय विचारतोय, उत्तर दे। कुणी दाखवला व्हिडिओ? मा बाबा, मला दवाखान्यामध्ये एका वाटबाई काकांनी व्हिडिओ दाखवला। जा बाळा, तू खेळायला पळ। हो। अजून किती दिवस हे असं डोक्यावर उभं राहून डोकं शांत ठेवावं लागणार आहे काय माहिती। आज त्या आमल्याला भडकावून तर आलो, ते पोरग आईबापाच्या ऐकण्यातले, त्या प्यारच्या एका मिनिटात त्याला समजावत्या। नाही नाही नाही, त्याआधी मला काहीतरी मोठा गेम करावा लागणार आहे। वॉर्ड बॉय? कोणी वॉर्ड बॉय आपला व्हिडिओ आम्हाला का दाखवत असेल? तेच कळायला मार्ग नाही। आपले संकल्प। हा, एक मिनिट, काय? मी तुला आधी पण म्हणलं होतं, मी वॉर्डबॉयच्या कपड्यात संकल्पला बघितला होता, त्या दवाखान्यात, तिथंच। अर्जुन, अरे तू काय बोलतोयस? आपले माझी नजर धोका खाणार नाही। आपले तोच हे सगळं घडवून आणत असेल तर? नाही नाही अर्जुन, असं असेल तर हे खूप भयानक आहे। आणि एक मिनिट, संकल्प नेमका मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे की नाही याची चौकशी करणार होतास ना तू, त्याचं काय झालं? मी चिंचुकेला सगळं सांगितलंय, सगळी माहिती काढायला सांगितली। मी चिंचुकेला हे पण सांगितलंय की ह्या दवाखान्यात जी नवीन वॉर्डबॉयची भरती झाली ना, त्या सगळ्यांची लिस्ट मला दे, माहिती मिळेल आपल्याला। अर्जुन, याचा लवकरात लवकर छडा लाव।
तो जर संकल्प असेल तर आपल्या माघारी तो अमोलला भेटतो हे कळतंय का तुला? अप्पी तू नको काळजी करू. यावेळी जर तो संकल्प असेल ना तर त्याचा शेवट नक्की आहे. हॅलो. हॅलो, माणिक गुले ना? हा बोलतोय. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला तुमचे घरचे आलेत. कोण आले जरा सांगू शकता का? नाही माहित, पण तुमच्यासाठी थांबलेत ते बराच वेळ. तुम्ही प्लीज लवकर या. बरं बरं ठीक आहे, मी आलो. गेम एवढ्या रंगाला आलेला असताना आता कोण आले ह्या माणिकच्या घरचे तर कडमडायला? नाही 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 नाही, एवढ्या सहजासहजी नाही. ह्या प्यारजाची बर्बादी बघितल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही. माझा मार्ग ठरलेला आहे आणि त्यात जर कुणी आडवा आला ना तर त्याच्या नरड्यावर पाय देऊन मी पुढे जाणार. बघूया कोण आलंय ह्या माणिकला शोधायला. अर्जुन, हे बघ, तुला जे काही करायचं ते लवकरात लवकर कर. मला खूप टेन्शन येते आता. अप्पी टेन्शन घेऊ नको. मी चिंचुकेला सांगितलंय तो कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा नाही करणार. मग त्यांना फोन कर ना, त्यांना विचार काय झालंय. मी करतो फोन, करतो. थांब जरा. अरे तू लगेच फोन कर म्हणते मी. अप्पी, तू इथं अर्जुन. बस, मी करतो फोन. बस 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 बस, मी करतो. बस. हॅलो. हॅलो चिंचुके, कुठे आहे तू? अहो एक काम आहे म्हणून बाहेर आलो होतो. तुम्ही बोला बोला. बरं ऐक ना, अमोल ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता तिथं नवीन भरती झालेल्या वॉर्ड बॉयची तुला मी लिस्ट पाठवली होती. त्या सगळ्यांची माहिती काढायला लावली होती. त्याचं काय झालं? अहो मी त्याच कामासाठी आलोय. चिंचुके, आतापर्यंत काय केलं रे मग? अहो साहेब, सगळ्यांची चौकशी करून झाली आहे. सगळ्यांशी भेटून बोललोय पण एक वॉर्ड बॉय त्याचं फोनवर पण बोलणं होईना आणि गाठ पण पडत नाही. अहो, त्यासाठीच आलोय इकडे मी. मग आत्ता काय करणार आहे तू? साहेब, तो आत्ता मला भेटायला येतोय. तो जर संकल्प असेल तर कळलंच आपल्याला. नाहीतर साहेब आपलं गणित गणतंय बरं का कुठेतरी. मग बरं ठीक आहे, जे काय करशील जपून, हां, आणि मला कळवत राहा. हा साहेब, मी ठेवतो. हो मॅडम, कवा येणार आहे माणिक गुले? अहो तुमचे पाहुणेत ना ते, फोन करून बघा एकदा तुम्हीच. हो हो. यो तर चिंचुक्या आहे. चिंचुक्या, तू जर गारोडी असशील ना तर मी बी जातीवंत नाग आहे, नाग. एवढ्या सहजासहजी गावाला असं वाटलं का तुला? पण ह्याला जर कळलं ना की माणिक घुले म्हणजेच संकल्प ढोबळे, तर ह्यो हितनंच माझी स्टेशनपर्यंत वरात काढायची सोय करत. नाही नाही संकल्पराव, काहीतरी केलं पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.